ठाकरे बंधूंचा उद्या विजय मेळावा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती चंदूमामा ठाकरेंचे मामा चंदूमामा यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। चंद्रकांत वैद्य म्हणजे चंदूमामा यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, आपण करतो 20 वर्षांपासून प्रयत्न करत होतात, अनेक वेळा या ठिकाणी बोलणं पण झालं, मात्र हे कुठेतरी तो क्षण आता काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे। काय वाटतं की कसा आनंद आहे तुमचा सध्या? नाही, मला नक्कीच आनंद आहे। मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो, खुदा के घर देर आहे मगर अंधेर नाही आहे। तर योग्य वेळ यायला पाहिजे आणि आज उद्या ती येणार आहे आणि दोघेही भाऊ एका मला याची डोळा याची देईल बघणं तर भाग्य मिळेल असे मला ईश्वरचरणाची प्रार्थना करून त्या दोघांनी मनोमन मराठी माणसाच्या रक्तामध्ये जे भिनलेलं आहे ते बाहेर येते, त्यामुळे आदेशाची काही गरजच नसते ना। किती वाट पाहताय? 20 वर्ष तर वाट पाहिलीच, आता काही तास ठाकरे बंधू बाजूबाजूला बसताना पाहायला मिळणार आहेत। काय नक्की तुमच्या मनामध्ये सध्या चालू आहे? बघितल्यानंतर काय तुमची प्रतिक्रिया असेल त्यावरती? नाही, प्रतिक्रिया तर माझा आनंददायक असेलच, पण मला मनोमन स्वर्गीय बाळासाहेब, स्वर्गीय मीनाताई, श्रीकांतजी या सगळ्यांची आठवण येते की आज ते जर असते तर अशा घटनेला त्यांनी नक्कीच आनंदाच्या आणि सुखदायक अशा गोष्टीकडे बघितलं असतं। बाळासाहेबांचा कोणता शब्द सध्या आठवतोय तुम्हाला या घटनेकडे बघून? नाही, साहेबांच्या घटनेकडे बघून एकच वाटतं की मराठी माणसाने एकत्र राहावे, हा जो साहेबांचा पहिल्यापासूनचं आदेश होता किंवा म्हणणं होतं ते आज साकारते। हिंदुत्व एकत्र यायलाच पाहिजेत, म्हणजे हे सगळे साहेबांचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत आहेत। ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतोय असं म्हटलं जातं। मुंबईमध्ये महाराष्ट्रासाठी ठाकरेच असं पोस्टर्स आता बाहेर लागले सध्या। नाही, चांगले ना, लोकांची प्रतिक्रिया आहे ना, जनतेला जे वाटतं ते पोस्टरवर येते ना। सध्या पालिकेच्या निवडणुका अशा तोंडावरतीच आहेत। सध्या महाराष्ट्रामध्ये मुद्द्यावर म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर जरी एकत्र आले असले तरी निवडणुकीसाठी सुद्धा ठाकरे बंधूंनी एकत्र राहिलं पाहिजे का? काय? नाही, प्रश्न काय, दोघंही दोन पक्ष वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे दोघंही या निवडणुकीच्या बाबतीत एकत्र विचार करून पुढची वाटचाल ठरवतील। बाबतीत मी काही आत्ताच कॉमेंट्स करू इच्छित नाही आणि मी काही जेवढा राजकारण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।